हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। बनवायला सोपी आहे, झटपट होणारी आणि प्रत्येकाच्या घरामध्ये भाजीला काय नसेल की बटाट्याची भाजी हमखास बनते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, बटाट्याची भाजी तर बनवायची आहे, परंतु थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवायची आहे। चव मात्र अप्रतिम आहे। तुम्ही बटाट्याची भाजी कशी बनवता तेही मला कमेंट करून सांगा। नेहमीच आपण हिरवी मिरची घालून बटाट्याची भाजी बनवतो, परंतु आज मी कांदा लसूण मसाला वापरून बटाट्याची भाजी बनवणार आहे। बटाट्याची भाजी तर घराघरामध्ये बनते, पण कसं आहे, प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते। आज मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे। ती टिप्स अशी आहे की बटाट्याची भाजी बनवत असताना कांदा भरपूर वापरायचा आणि हिरवी मिरची वापरून घरोघरी बटाट्याची भाजी बनवली जाते, पण कधीतरी चवीत बदल म्हणून असा कांदा लसूण मसाला वापरून बटाट्याची भाजी बनवा। खात्रीने सांगते, तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल। थोडीशी मोठी बटाटे होते म्हणून मी त्याचे कट करून असं काप करून घेतलेले आहेत। थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं आणि कुकरच्या आता 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्यामध्ये कुकरच्या छान असे बटाटे उकडतात। बटाटे थोडीशी थंड झाली, सोलून घेतली आणि छान असे त्याचे कट करून घेतलेले आहे। तुम्ही मॅश करून घेऊ शकता, परंतु थोडीशी मी चाकूच्या साहाय्याने कट करून घेतली। कांदा बघा भरपूर चिरलेला आहे। या भाजीमध्ये आपल्याला कांदा भरपूर वापरायचा आहे। माझ्या चॅनलवरती साध्या सोप्या पद्धतीने व्हिडिओ जे आहेत, म्हणजे रेसिपी अपलोड केलेले असतात, तुम्हाला नक्की आवडतील। तुम्ही नक्की पहा। आता बटाट्याची भाजी जास्त प्रमाणात बनवायची होती, त्यामुळे तेल मी थोडंसं जास्त वापरलेलं आहे। आणि बटाट्याची भाजी कसं होतं, थोडंसं तेल कमी पडलं की कोरडेपणा जास्त जाणवतो, मग अशी भाजी खाण्याची इच्छा होत नाही। त्यामुळे इतर भाज्यांपेक्षा बटाट्याच्या भाजीला तेल थोडंसं जास्त वापरावं लागतं। तेल हलकंसं गरम झालं आणि त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे, मोहरी घालायची आहे, जिरे घालायचे आहेत। अर्धा चमचा जिरे आणि मोहरी घातली, कढीपत्ता घातला आणि भरपूर बारीक कट करून घेतलेला कांदा त्यामध्ये घातला। कांदा जो आहे तो हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा जर चांगला भाजून घेतला नाही तर करकर कांदा तसाच भाजीमध्ये लागतो, म्हणून नेहमी आता कांदा जास्त होता, तेल पण आपण भरपूर घातलेलं आहे। थोडंसं मीडियम लो फ्लेम करून कांदा छान असा हलकासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा। आता कांदा पटकन भाजावा, म्हणजे घाई गडबडी जर बनवायची असेल तर कांदा जलद भाजावा, म्हणून थोडंसं त्यामध्ये मीठ घातलं। पण मीठ असं घातलेलं आहे की परत वरून भाजीत घालायची गरज नाही। काय होतं, मीठ घातल्यामुळे कांदा पटकन भाजला जातो। आता सकाळी टिफिनसाठी जर ही भाजी बनवायची असेल तर खूप गडबड असते आणि कांदा भाजीपर्यंत एवढा वेळ प्रत्येकाकडेच नसतो। माझी पण अशी धांदल उडत असते की सकाळी 2 तास हे असे असतात की घाई गडबडीत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। म्हणून असं घाई गडबड असेल तर कसं मीठ घातलं की पटकन कांदा भाजतो। आता हिंग का घालायचा, तर भाजीला छान अशी चव लागते। तुम्ही हिंग घालून ही बटाट्याची भाजी बनवा, खूप छान चवीला लागते। त्यामध्ये अर्धा चमचा मी हिंग घातलेला आहे। मी हिंग घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलं। अर्धा चमचा हळद घातलेली आहे। हळद घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलं। आता इथे आपल्याला कांदा लसूण मसाला वापरायचा आहे। पिवळी बटाट्याची भाजी बनवायची असेल तर आपण हिरवी मिरचीचा वापर करू शकतो, परंतु लाल तिखट अशी झणझणीत भाजी बनवायची होती आणि कसं ती छानही लागते, म्हणून मी इथे कांदा लसूण मसाला वापरणार आहे। झणझणीत बनवायची होती म्हणून 2 चमचे कांदा लसूण मसाला इथे वापरते। हा जो कांदा लसूण मसाला आहे प्रत्येक भाजीमध्ये वापरला जातो आणि मी इथे बघा 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला आणि एवढं पुरेसं आहे, कारण तिखट झणझणीत भरपूर अशी ही भाजी होणार आहे। आणि लाल कलर असल्यामुळे अशी लाल भाजी म्हणतो ना आपण, ती पण छान अशी दिसायला सुरेख दिसते आणि चवीलाही छान लागते। कधीतरी चवीत बदल म्हणून अशी भाजी नक्की बनवा। मी पण काय करते की मुलांना कसं हिरवी मिरची घालून जी भाजी बनवते ती आवडते, तर टिफिनमध्ये जर द्यायची असेल तर अशी झणझणीत जर भाजी असेल तर ते आवडीने खातात, म्हणून मी अशा पद्धतीने बनवते। आता जे बटाटे आहेत कुस्करून घेतलेले असेल किंवा कट करून घेतलेले असेल, उकडलेले बटाटे आहेत ते छान असे यामध्ये आता मिक्स करून घेऊया। उकडलेली बटाटे असतील तर झटपट भाजी होते, भाजी होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। आता हे बघा, पाहता क्षणी खावीशी वाटणार अशी बटाट्याची भाजी दिसत आहे। छान अशी मिक्स करून घेते, थोडीशी परतून घेतले, झाकण ठेवून अर्धा मिनिटासाठी वाफ दिली तरी चालेल, परंतु आता शिजलेली बटाटे तर आहेत, जास्त वेळ परतून घ्यायची पण गरज नाही। जो मसाला आहे सर्व बटाट्याच्या फोडीला लागेल कारण परतून घ्यायची। वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची। कुठे जर फोड खाली बटाट्याचे काप जे आहेत मोठे वाटत असतील तर थोडंसं मी उलटण्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने बारीक केलेले आहेत। आणि बघा ना, पाहता क्षणी किती सुरेख अशी भाजी दिसत आहे। पाहता क्षणी खावीशी वाटेल अशी बटाट्याची भाजी तयार आहे। मला हॉस्पिटलमध्ये थोडंसं नातेवाईकांच्यासाठी हा टिफिन न्यायचा होता। एक म्हणजे पेशंट होतं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतं। पेशंटसाठी जेवण हॉस्पिटलनं पुरवलेलं, परंतु त्यांच्यासोबत जे राहिलेले त्यांना ते जेवण घेऊन जायचं होतं। आता काय बनवायचं हे सुचत नव्हतं, म्हणून मी जास्त प्रमाणात बटाट्याची भाजी बनवली होती।
आणि त्यांनी मला साधं जेवण मागवलेलं, म्हणजे घेऊन यायला सांगितलं. मग वरण, आमटी आणि ही बटाट्याची भाजी आणि चपात्या मी घेऊन जाणार होते. आणि त्यांनी मला सांगितलेलं पण की भाजी खूप छान अशी झालेली. 4 दिवसापूर्वी भाजी बनवलेली आहे आणि मी आत्ता व्हिडिओ त्याचं एडिट करत होते, म्हणून मी तुम्हाला सांगते. मला त्यांनी पण नंतर रिप्लाय दिलेला आहे की भाजी खूप छान अशी चवीला झालेली, जेवणच अप्रतिम झालेलं. चला, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.